नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षिला जाणाऱ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे लीकेज करंट. आता हे नाव ऐकायला तांत्रिक वाटत असलं तरी जे कोणी इलेक्ट्रिक उपकरणांसोबत काम करतात त्यांच्यासाठी हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. कधी विचार केलाय की इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये असा कोणता अदृश्य धोका लपलेला असतो जो दिसत तर नाही पण त्याचे परिणाम मात्र खूप गंभीर असू शकतात? हो, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर हा अदृश्य शत्रू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लीकेज करंट आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कल्पना करा की पाणी एका पाईपमधून जातंय, पण पाईपला कुठेतरी एक बारीक छिद्र आहे आणि पाणी बाहेर गळतंय. विजेचंही तसंच आहे. जेव्हा करंट आपल्या ठरलेल्या मार्गावरून म्हणजे वायरमधून न जाता दुसरीकडेच, समजा एखाद्या मशीनच्या बॉडीमध्ये किंवा अर्थिंग वायरमधून वाहू लागतो, तेव्हा त्याला आपण लीकेज करंट म्हणतो. आणि खरी समस्या इथूनच सुरू होते. आणि हे लक्षात घ्या की ही काही साधीसुधी तांत्रिक अडचण नाहीये. हा एक खूप मोठा धोका आहे, माणसांसाठीही आणि मशीनसाठीही. याने फक्त महागडी उपकरणं खराब होत नाहीत, तर त्याहूनही भयंकर म्हणजे जीवितहानी होण्याचाही मोठा धोका असतो. त्यामुळे याला हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण चांगली गोष्ट ही आहे की ह्या लपलेल्या धोक्याला शोधून काढण्याचे काही सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत. आज आपण अशाच 3 अत्यंत आवश्यक चाचण्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या प्रत्येकाला माहीत असायलाच हव्यात. चला तर मग एक एक करून त्या समजून घेऊया. ठीक आहे, तर आपली पहिली चाचणी आहे व्होल्टेज मेथड. ही सगळ्यात सोपी आणि मूलभूत चाचणी आहे, पण तितकीच प्रभावी सुद्धा. यासाठी आपल्याला काय लागणार आहे? फक्त एक मल्टीमीटर. आणि हो, त्याला AC व्होल्टेज मोडवर सेट करायला विसरायचं नाही. आता करायचं काय आहे ते बघूया. सगळ्यात आधी मल्टीमीटरला AC व्होल्टेजवर सेट करा. झालं. आता त्याचा एक प्रोब घ्या आणि तो थेट मशीनच्या मेटल बॉडीला लावा आणि जो दुसरा प्रोब आहे तो अर्थ कनेक्शनला लावा. बस इतकंच करायचंय. आता फक्त मीटरवर काय रीडिंग येतंय याकडे लक्ष द्यायचं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. रीडिंग काय सांगतंय? जर मीटरवरचं रीडिंग 30 व्होल्ट्सपेक्षा जास्त दाखवत असेल तर समजून जा की धोका आहे. याचा सरळ अर्थ आहे की मशीनमध्ये धोकादायक लीकेज करंट आहे आणि यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे. चला आता आपल्या दुसऱ्या टेस्टकडे वळूया. ही आहे क्लॅम्प मीटर मेथड. ही पद्धत आपल्याला करंटच्या फ्लोमधला बॅलन्स बिघडलाय का हे शोधायला मदत करते. नावावरूनच कळलं असेल की यासाठी आपल्याला क्लॅम्प मीटर लागणार आहे आणि याला आपल्याला AC करंट मोडवर सेट करायचं आहे. ही टेस्ट करणंही अगदी सोपं आहे. क्लॅम्प मीटरला AC करंटवर सेट करा. आता जिथून सप्लाय येतोय तिथल्या फेज आणि न्यूट्रल ह्या दोन्ही वायर्सना एकत्र त्या क्लॅम्पच्या जबड्यात पकडायचंय. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, दोन्ही वायर्स क्लॅम्पच्या आतमध्ये व्यवस्थित आल्या पाहिजेत. एकही बाहेर राहता कामा नये. या टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे हिचा निकाल एकदम सरळ असतो. 2च शक्यता आहेत. जर मीटरने 0 रीडिंग दाखवलं तर याचा अर्थ सर्किट एकदम ओके आहे, सुरक्षित आहे. पण जर रीडिंग 0 सोडून काहीही आलं, अगदी थोडं जरी आलं तरी त्याचा अर्थ एकच, सर्किटमध्ये कुठून तरी करंट लीक होतोय. आणि आता आपली तिसरी आणि शेवटची टेस्ट, इन्सुलेशन टेस्ट. पण थांबा, ही टेस्ट सुरू करण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एक अत्यंत गरजेची सुरक्षा सूचना आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही टेस्ट करायच्या आधी मेन सप्लाय पूर्णपणे बंद करणं अनिवार्य आहे. मी पुन्हा सांगतो, वीज पुरवठा पूर्णपणे बंद करायचा आहे. सुरक्षेच्या बाबतीत ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. यात कोणतीही हयगय चालणार नाही. ठीक आहे, पॉवर बंद केल्यावर आपल्याला एक मीटर लागेल जो हाय रेझिस्टन्स मोडवर म्हणजे जास्त ओहम व्हॅल्यू मोजण्यासाठी सेट केलेला असेल. काही मीटर्सवर खास इन्सुलेशन टेस्टिंगचा मोड असतो, तो वापरला तरी चालेल. तर वीज पुरवठा बंद आहे याची खात्री झाल्यावर मीटरला हाय रेझिस्टन्स मोडवर ठेवा. आता एक प्रोब फेज वायरला लावा आणि दुसरा प्रोब थेट अर्थ कनेक्शनला लावा. आणि आता मीटरवर काय व्हॅल्यू दिसते ते शांतपणे तपासा. या टेस्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? जर मीटरवर इन्फिनिटीचं चिन्ह दिसलं किंवा खूप जास्त रेझिस्टन्सची व्हॅल्यू दिसली तर समजा आपलं काम झालं. ही एक उत्तम गोष्ट आहे. याचा अर्थ वायरचं इन्सुलेशन एकदम मजबूत आणि सुरक्षित आहे. म्हणजे करंट आणि अर्थिंगमध्ये कोणताही संपर्क नाही आणि म्हणूनच करंट लीक होण्याचा प्रश्नच येत नाही. तर या होत्या त्या 3 महत्त्वाच्या टेस्ट्स. बघा, या फक्त काही चाचण्या नाहीत, तर हे एक प्रकारे आपलं सेफ्टी टूलकिट आहे. सुरक्षेची पहिली आणि सर्वात मजबूत भिंत आहे. चला एकदा पटकन आठवून घेऊया. पहिली, व्होल्टेज मेथड. ही मशीनच्या बॉडीवर काही धोकादायक व्होल्टेज आहे का ते तपासते.
दुसरी क्लॅम्प मीटर मेथड, ही फेज आणि न्यूट्रलमधून जाणाऱ्या करंटमधला फरक शोधून काढते. आणि तिसरी इन्सुलेशन टेस्ट, ही थेट वायरच्या इन्सुलेशनची म्हणजे त्याच्या सुरक्षा कवचाची ताकद मोजते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ह्या 3 चाचण्या म्हणजे विजेचा धक्का बसण्यापासून वाचवणारी आणि महागड्या उपकरणांचं नुकसान टाळणारी आपली पहिली ढाल आहे. यांचं ज्ञान असणं आणि त्या योग्य वेळी वापरणं हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, प्रत्येकाच्या अनुभवानुसार रोजच्या सेफ्टी चेकसाठी या तिन्हीपैकी कोणती टेस्ट सर्वात जास्त महत्त्वाची आणि आवश्यक वाटते यावर जरा विचार करा, कारण उत्तर प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूपानुसार बदलू शकतं.